ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मालिकेमध्ये आता खूप मोठा टर्निंग पॉईंट आलेला आहे। अखेर आता सायली शुद्धीवरती येताच खूप मोठा नियती एक घटना घडवून आणणार आहे। स्वतः रविराज सायलीला पाहायला आलेले असताना एका घटनेमुळे 3 सत्यांचा उलगडा होणार असतो। ज्या वेळेला रविराज तिकडे पाहायला आलेले असतात त्याच वेळेला कर्टनच्या मागे प्रतिमा उभी असते। प्रतिमा, रविराज, सायली एकाच त्या रूममध्ये उभे असतात आणि त्याच वेळेला नियती अशी एक घटना घडवून आणते ज्या वेळेला रविराज सायलीच्या डोक्यावरून हात फिरवायला येतात। सायलीच्या पायावरील पांघरून निघताच तिच्या तुळशीपत्राची खूण समोर येताच रविराज हक्काबक्का होतात आणि त्याच वेळेला प्रतिमा रविराजांच्या समोर येते। या सगळ्या 3 घटना एकदम घडून आल्यामुळे खूप मोठा सत्याचा उलगडा होत असतो आणि रविराज एकाच वेळेला प्रतिमा आणि आपली मुलगी तन्वी या अशा पद्धतीने भेट झाली हे कळताच खूप मोठे त्यांना धक्का बसतो। पण या सगळ्यामध्ये आता एक तिसरी घटना घडणार असते, ती म्हणजे नालायक प्रियाचा खोटारडेपणा समोर यायला एक अजून घटना घडणार असते आणि ती घटना काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघूया। आता इकडे रविराज दर दिवशी म्हणजे सायली शुद्धीवर आल्यापासून दर दिवशी हॉस्पिटलमध्ये सायलीच्या भेटीच्या ओढीने येत असतात। रविराजांना सायली आपली मुलगी नाही आहे किंवा सायलीने आपल्या प्रियाचा हक्क हिरावून घेतलाय, आपल्या प्रियाला म्हणजे आपल्या तन्वीला खूप त्रास दिलाय, हिच्यामुळे आपण खूप मोठ्या संकटात अडकलो हे माहिती असून सुद्धा रविराज आता मात्र सायलीला आपल्याला का भेटावं असं वाटतंय याचा शोध घेत असतात आणि सायलीमध्ये प्रतिमाची आपल्याला का बरं झलक दिसते आणि रक्त देणारी बाई कोण होती या सगळ्याचा शोध घेण्यासाठी रविराज हॉस्पिटलच्या चक्रा मारत असतात। रविराजांना कुठेतरी एक आशा असते की ती बाई पुन्हा तिकडे येईल आणि आपल्याला या सगळ्यामध्ये खूप मोठा काहीतरी उलगडा होईल, कारण अश्विनने सांगितल्याप्रमाणे ती बाई कुणालाही न भेटता तिकडून निघून गेली आहे आणि कुसुमने सांगितल्याप्रमाणे त्या बाईचा फोटो मी तुमच्या घरी पाहिला होता। हे 3 सत्य समोर आल्यामुळे रविराज रोज आता सायलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये न चुकता येत असतानाच आता सायलीची तब्येत हळूहळू सुधारत असते। सायलीची तब्येत सुधारत असतानाच अर्जुनला सायली शुद्धीवरती आली ही बातमी कळते। अर्जुन भरलेल्या डोळ्यांनी सायलीच्या इकडे येतो। सायलीला शुद्धीवरती आलेलं पाहताना अर्जुनला आपण भोगलेल्या सगळ्या यातनांची आता विसर पडतो आणि आत्तापर्यंत सायलीसाठी केलेल्या प्रार्थना, सायलीसाठी देवाकडे मागितलेले जे सगळं होतं ते आता अर्जुनला आठवतं आणि तो सायलीच्या समोर येतो। सायलीच्या समोर आल्यावरती सायली म्हणते, सर तुम्ही असे तिकडे का? याच्यावरती आता अर्जुन सायलीच्या समोर येत म्हणतो, मिसेस सायली तुम्ही मला किती त्रास दिलात, या सगळ्यामध्ये तुम्ही मला इतका त्रास दिलात ना की मी तुम्हाला अजिबात माफ करू शकत नाही। सायली म्हणते, सर काय बोलताय असं? याच्यावरती आता इकडे अर्जुनकडे पाहत बसते। अर्जुन म्हणतो, तुम्ही मला खूप त्रास दिलात, मी अगदी माझा जीव कंठाशी आला होता। सायली म्हणते, सर इतकं का घाबरलात तुम्ही? याच्यावरती अर्जुन म्हणतो, आता तुमच्यासोबत राहायची सवय झाली मिसेस सायली, मी तुमच्यासोबत जगू शकत नाही, मला माहीत नाही मला काय होतंय ते, पण आता तुमच्याशिवाय जगण्याला अर्थच नाही असं मला वाटत होतं। जर या प्रसंगामध्ये तुम्हाला काही झालं असतं, जर या प्रसंगात तुम्हाला काही झालं असतं तर माझ्या जीवाची घालमेल मलाच माहिती होती। आज मला खऱ्या अर्थाने कळलेलं आहे की आपलं नातं हे खरं तर 1 वर्षाचं असलं तरीसुद्धा मी तुमच्याजवळ खूप खूप जन्मोजन्मीचा जोडल्यासारखा आता मला समजलेलं आहे। सायली म्हणते, सर काय बोलताय, आपल्या नात्याचे 6 महिने बाकी आहेत आणि एवढं माझ्याशी अटॅचमेंट? अर्जुन म्हणतो, तुम्हाला नाही कळणार, ज्या वेळेला मी किडनॅप होतो तेव्हा तुमच्या मनाची काय अवस्था झाली असेल मी समजू शकतो, पण आज तुमच्या मनाची अवस्था मला कळती आहे, कारण माझं मन इतकं अस्वस्थ होतं, मी देवाकडे तुमच्यासाठी प्रार्थना करत होतो आणि तुम्हाला कोणताच हक्क नाही आहे मला सोडून जाण्याचा, असं म्हणत अर्जुन सायलीसोबत भांडायलाच लागतो। तोपर्यंत डॉक्टर बाहेर येऊन सांगतात, काळजी करू नका, सायली शुद्धीवरती आलेली आहे। सायली शुद्धीवरती आले म्हटल्यावरती रविराज म्हणतात, आम्ही तिला भेटू शकतो का? आणि रविराज असं का बोलतायत? प्रियाला मोठा प्रश्नच पडतो, म्हणजे जे बाबा सायलीचा इतका राग करत होते त्यांनी आता सायलीसाठी इतकं प्रेम दाखवणं, याच्यावरती डॉक्टर सांगतात, तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद फळाला आलेत आणि त्याचमुळे तुमची जी मुलगी आहे ना ती आता शुद्धीवर आले। रविराज म्हणतात, नाही माझी मुलगी नाही, प्रिया सांगते त्यांची मुलगी मी आहे। याच्यावरती डॉक्टर म्हणतात, खरं तर तुमच्याकडे बघून, तुमचं हे घालमेल बघून आम्हाला असं वाटते की तुमचीच मुलगी आहे। प्रिया विचार करते, आता हा डॉक्टर पण मूर्ख बोलायला लागला की त्यांची मुलगी आहे म्हणून, यांना काय गरज पडली त्याच्यासाठी एवढं सगळं दाखवायची? मला तर कळतच नाही आहे की ह्यांचं चाललंय तरी काय, असं म्हणत प्रिया अस्वस्थ असते। तितक्यात आता कल्पना सांगते, कुसुमताई सायली शुद्धीवरती आलेली आहे, आपल्याला ताबडतोब तिकडे जायला पाहिजे, आपल्याला सायलीला भेटायला पाहिजे, चला आपण जाऊया। अर्जुन आतमध्ये गेलाय, ब्लड ग्रुप
ग्रुप मिळालेला आहे त्या बाईचा ब्लड ग्रुप मॅच झालाय. कुसुम म्हणते काय म्हणजे ती बाई मी माझ्यासोबत आणलेली ती? याच्यावरती कल्पना म्हणते हो त्या बाईला पण आपण भेटूया. इकडे प्रिया विचार करते ही कशाला कडमडायला कुसुम आली त्या बाईला घेऊन, हिचं तर मला काही कळतच नाहीये, हिचं जरा अतिच होतं, या कुसुमचाच बंदोबस्त करायला पाहिजे. कल्पना म्हणते चला आपण सायलीला आतमध्ये भेटूया. आता कल्पना कुसुम सगळेच जण सायलीला भेटायला येतात. तोपर्यंत सायली अर्जुनला विचारत असते सर तुम्ही इतके भावनिक अडकू नका, कारण ज्या वेळेला आपलं कॉन्ट्रॅक्ट संपेल मी निघून जाईन तेव्हा तुमची अवस्था काय होईल. अर्जुन म्हणतो बस झालं आता मला तुम्ही इथून जाणार ही अजिबात सहन न होणारी गोष्ट आहे, त्यामुळे तुम्ही याच्यामध्ये काहीही बोलू नका, मला तुमचं काही ऐकायचं नाही, लवकरात लवकर बरे व्हा आणि आपल्या घरी या. अर्जुनने आपल्या घरी म्हटल्यावरती सायलीला भरून येतं. त्यांचं दोघांचं बोलणं चालू असताना कुसुम येते आणि म्हणते सायली तुला ना मी सोडणार नाही आहे, किती गा अंत बघतेस आणि तुझ्यामुळे मी अर्जुनला बडबडले, आज तुझ्यामुळे मी अर्जुनवरती चिडले आणि या सगळ्यामध्ये तुझा दोष आहे. अर्जुन मला माफ करा, म्हणजे तुम्ही सायलीसाठी जी अवस्था तुमची होती ना मी पाहिलंय, तुम्ही सायलीसाठी देवाजवळ उभे होतात, तुम्ही सायलीसाठी रडत होतात, पण माझ्या मनाची अवस्था पण तीच होती, म्हणून मी जे मनाला येईल ते तुम्हाला बोलले. असं म्हणत कुसुम आता इकडे अर्जुनची माफी मागते. सायली सांगत असते कुसुमताई अगं किती बोलशील त्यांना, म्हणजे त्यांचा इतका राग करू नकोस गं, मनाने वाईट नाही आहेत ते. असं म्हणत सायली कुसुम आणि अर्जुन सोबत बोलत असते. आता मात्र सायली शुद्धीवरती आल्यावरती कल्पना प्रताप सगळेच जण तिला भेटतात. अखेर रविराज येतात. रविराज सायलीला पाहतात, लांबूनच ते सायलीकडे नजरानजर करतात आणि आता तिकडे गर्दी नको म्हणून नर्सने सांगितल्यामुळे रविराज त्या वेळेसाठी तिकडून निघून जातात. पण ज्या वेळेला रविराज घरी येतात तेव्हा मात्र रविराजांच्या मनाला एक चुटपुट लागून जाते की आपण त्या मुलीला भेटलो नाही, तिच्या डोक्यावरून हात फिरवला नाही. मग दुसऱ्या दिवशी सकाळी रविराज सायलीला भेटायला हॉस्पिटलमध्ये तडक निघतात. सायली आता एक एक करत सगळ्यांना भेटत असते आणि सायलीला नर्सने एकटं ठेवलेलं असतं. मग सायली झोपलेली असते. आता मात्र रविराज तिकडे येतात. रविराज पुढे येतात आणि सायलीच्या रूमच्या दिशेने वळतात. रविराज सायलीच्या रूममध्ये येतात, सायलीच्या जवळ बसतात. सायली झोपलेली असते, तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. त्याच वेळेला यतीने चमत्कार करावा तसे अखेर रविराजांच्या समोर सायलीचं तुळशीपत्र येतं. रविराज एकदम घाबरतात. ज्या वेळेला ते डोक्यावरून हात फिरवत असतात सायलीच्या पायावरील पांघरूणवरती येतं आणि तेवढ्यातच प्रतिमा मागून येऊन उभी राहिलेली असते. हिरव्या कर्टनच्या मागे प्रतिमा, समोर रविराज आणि बेडवरती झोपलेली सायली. त्रिकोणी कुटुंब एकाच वेळेला एकमेकांच्या सोबत असतं, पण तिघांनाही याची कल्पना नसते, कारण सायली बेशुद्ध असते म्हणजे ती झोपलेली असते. रविराज उभे असताना त्यांच्या मागे प्रतिमा असते जिला काही आठवत नसतं. रविराज सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात. त्याच वेळेला ते तुळशीपत्र समोर येतो. रविराज गोंधळतात, आपल्याला का बरं हिच्यामध्ये प्रतिमाचा भास होतोय आणि आत्ता सुद्धा प्रतिमा आजूबाजूला असं वाटतंय का? आणि ते मागे वळून पाहतात. मागे प्रतिमाला बघताच ते चक्रावतात. रविराजांना स्वप्न बघतोय की सत्य याचा आता आभास होत नाही. त्यामुळे 10 ऑक्टोबरच्या भागामध्ये त्रिकोणी कुटुंब एकत्र येणार आहे. त्यामुळे 10 ऑक्टोबरचा भाग पाहायला चुकवू नका. 10 ऑक्टोबरच्या भागापासून मालिका पाहायला फारच रंजक होणार आहे.